असं आहे की संपूर्ण महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली होती आणि त्याच्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे निवेदन केलं त्या निवेदनातून हा अशोक खरात नावाचा नराधम किती नीच प्रकारे अतिशय वाईट अशा प्रकारचे धंदे करत होता हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनातून आपल्या सर्वांच्या समोर आलं। आपल्याला आठवत असेल मी 4-6 दिवसापूर्वीच सांगितलं की हे प्रकरण खूप लवकर अगोदर लक्षात आलेलं आहे, उजेडात आलेलं आहे। परंतु या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातलेच बरेचसे मंडळी असल्यामुळं मला असं वाटतं की सरकार हे प्रकरण उजेडात आणण्याच्या मनस्थितीमध्येच नव्हतं, परंतु ते आता उजेडात आले आणि उजेडात आल्यानंतर वास्तविक सरकारनं अधिवेशन असल्यामुळं यापूर्वीच निवेदन करायला हवं होतं, परंतु सरकारी पक्षाकडून या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचं निवेदन करण्याची मानसिकतासुद्धा नव्हती। आणि या संदर्भामध्ये काल आम्ही हा प्रश्न उपस्थित केला आणि उपस्थित केल्यानंतर आम्ही तर खरं स्थगन प्रस्ताव मागितला होता, परंतु स्थगन प्रस्ताव नाही तर किमान निवेदन तरी करा, 101 ची चर्चा द्या किंवा निवेदन तरी करा असा आपण आग्रह धरला होता। आणि आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भातलं निवेदन केलं। निवेदनातून अतिशय गंभीर, भयानक आणि अतिशय मनाला क्लेश व्हावा अशा प्रकारचे अनेक गोष्टी आणि मुद्दे समोर आले। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं निवेदन झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारला की आपण या अशोक खरातची जी संस्था आहे त्या संस्थेचे जे संचालक आहेत त्यांची चौकशी आणि कारवाईची गोष्ट केली। जे अधिकारी आर्थिकदृष्ट्या हे अशोक खरातला मदत करणार आहेत त्यांची देखील चौकशी केली जाईल असं तुम्ही सांगितलं, परंतु जे लोक मग ते राजकारणी असतील, सत्ताधारी पक्षातले असतील, नाहीतर आणखीन कुठले असतील, त्यांची नावं पुढे येत आहेत, त्यांचे फोटो दिसत आहेत, ते त्या ठिकाणी त्या भोंदू अशोक खरात बुवाच्या हातापाया लोटांगण घालताना दिसत आहेत, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करण्याची घोषणा पत्रकात कुठे केलीच नाही निवेदनामध्ये। त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी सुद्धा ह्या अशोक खरात भोंदू बाबाला अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची मदत केलेली आहे, आर्थिक मदत केलेली आहे, त्याचबरोबर त्याचे हे पाप आणि कुकर्म बाहेर येऊ नये म्हणून सुद्धा मदत केलेली आहे। त्याचबरोबर त्याच्याकडून अशा पद्धतीनं अघोरी विद्या आणि अघोरी विद्येचं कृत्य करण्यामध्ये सुद्धा हे पुढारी आहेत, अधिकारी आहेत, यांच्यावर कारवाईचा कुठेही निवेदनामध्ये उल्लेख नाही। तेव्हा मग मुख्यमंत्री महोदयांनी थोडंसं सांगितलं की कोणाचे फोटो कोणाबरोबर असले म्हणून काही त्याला दोषी ठरवलं जात नाही, पण तरीसुद्धा याच्यामध्ये जे जे कोणी आहेत त्यांना आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी सांगितलं होतं की तुम्ही नेहमीप्रमाणे या विषयात कोणालाही क्लीन चिट देऊ नका। त्यांनी सांगितलं मी कोणालाही क्लीन चिट देणार नाही, पण आज मात्र त्या लोकांचा नावाचा उल्लेख नाही आणि म्हणून आपण ती पुन्हा आठवण करून दिली आणि यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारचा आपण आग्रह धरलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं काय, कोणाचे फोटो असल्यानंतर ते दोषी नाहीत, आम्हाला देखील ते मान्य आहे। कोण कोणाबरोबर फोटो काढतो याच्यावर तो दोषी आहे की नाही सिद्ध होत नाही, पण हे सगळे मोठमोठे लोक, आजी माजी मंत्री हे त्याच्या मठात गेलेत ना, त्याच्या मठात गेलेत। हे कुठेतरी रस्त्यात भेटला कोणतरी फोटो काढला, कुठेतरी लग्न कार्यात गेला, कुठल्या तरी समारंभात गेला, तिथे फोटो काढले, असा हा प्रकार नाहीये। त्याला त्याच्या मठात गेलेले आहेत याचा अर्थ त्याच्याकडून अघोरी विद्या आणि या विद्येच्या माध्यमातून काहीतरी स्वार्थ साधण्याकरता गेलेले आहेत आणि म्हणून हे दोषी आहेत, हे अज्ञानी नाही आहेत। यांना कळतं हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे करतात, लोकांना उपदेश करतात, यांचं वागणं हे लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत असतं, यांचं वागणं
त्याचं सर्वसामान्य माणूस अनुकरण करत असतात आणि म्हणून या लोकांच्यावर देखील कारवाई व्हावी ही आमची कालही मागणी होती आणि आजही आहे. सर उद्धव ठाकरे साहेबांचा आता हिंदी सर आज मुख्यमंत्री जी ने जो है अशोक गहलोत मामले में स्टेटमेंट जारी किया है, किस तरह के एक्शन लिए गए, आगे की प्रकार क्या होगी, क्या कहना चाहिए? ऐसा है कि गवर्नमेंट शुरू से पहले से ये जो अशोक खरात मामला है ये रपा दपा करने के ही विचार में थी. गवर्नमेंट मुझे लगता है उच्च पदस्थ अधिकारी हो, सत्ता पार्टी के लोग हो या पॉलिटिक्स में रहने वाले लोग हो या कोई बिजनेसमैन हो, ये लोग ये अशोक खरात मामले में वहाँ उनका संबंध कहीं ना कहीं से है. तो ये जो मामला है ये सरकार रपा दपा करने के ही मूड में थी. कारण इसका ये है कि जब सेशन चालू हो गया उसी टाइम सरकार ने खुद होके निवेदन करना चाहिए था, पूरे महाराष्ट्र को जानकारी देनी चाहिए थी. ये सरकार ने खुद होके कभी भी निवेदन नहीं किया. हम लोगों ने अपोजिशन पार्टी के तरफ से जैसे कि इसके बारे में आग्रह किया, जैसे कि इसके बारे में सरकार को निवेदन करने का प्रॉमिस लिया, जब भी ये निवेदन हो गया इसका मतलब सरकार के मर्जी के खिलाफ सरकार ने ये निवेदन किया है. बिल्कुल बड़े बड़े लोग इसमें है. माननीय मुख्यमंत्री महोदय जी क्या बोलते हैं, सबसे ज़्यादा हमारे पास एविडेंस है. हम भी वही बोलते हैं कि सबसे ज़्यादा तुम्हारे हाथ में एविडेंस होने के बाद में इसके ऊपर कार्रवाई करने के लिए या तो कम से कम एफआईआर दर्ज होने के लिए या तो उनको अरेस्ट करने के लिए इतना टाइम क्यों हो गया? आपके पास एविडेंस है तो आप जल्दी कार्रवाई करनी चाहिए थी. मुख्यमंत्री खुद अशोक खरात के साथ में मुख्यमंत्री का खुद फोटो वायरल है. वो मुख्यमंत्री खुद जाते थे, उनके साथ बैठते थे. मेरा वही दावा है, सिर्फ फोटो होने से का कारण कोई दोषी नहीं होता है. कुछ वीडियो या वो तुम लोग वहाँ जाते हो और आप इतने बड़े पद पे होने वाले लोग जब यहाँ जाते हो तो आपको आपके ऑफिसर लोगों ने, अधिकारी लोगों ने या तो पुलिस लोगों ने या तो इंटेलिजेंस ने उनको कुछ तो बताया होगा ना. बताना चाहिए कि आप यहाँ जाना उचित है या नहीं है, आप यहाँ जाइए न मत जाइए, कुछ न कुछ तो उनको जानकारी दी होगी. लेकिन अशोक खरात का इतना बड़ा प्रभाव था, सब वहाँ चले गए. इसमें उद्धव ठाकरेंचा निरोप सुरू आहे आणि त्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे साहेब असा त्यांचा उल्लेख केलाय, काय सांगा? काय ते साहेब असा उल्लेख केला उद्धव ठाकरे. साहेब असा उल्लेख केला, साहेब. मग त्यात काय सांगायचं? हा प्रश्न कसा काय होऊ शकतो? तेच कारण मग उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, मग ह्याच्यात हा विषय काय होऊ शकतो? त्याला असं म्हणायचं की अजून पण बॉस आहेत असं अशी फिलिंग आहे खरात का? में कुछ ऐसा वीडियो हाँ? और भी है जो खरात के स्टील के हो गया अभी वीडियो है सर. काय का? विपक्ष के पास कोई और वीडियो है क्या? वीडियो है क्या जो खरात में खुद राज्य के सीएम साहब ने कहा है कि हमारे पास सबसे ज्यादा इसके एविडेंस है, तो हमारे पास क्या वीडियो होंगे नहीं होंगे, जरूरत क्या है? तो सीडी सीएम कहे जाने वाले देवेंद्र फडणवीस जी के बाद खरात का सीडी कितना होगा सर, और कितने लोग का फाइल खुलने वाला है इसमें ये मैं जो खरात अशोक मैं आपके तरफ से माननीय मुख्यमंत्री महोदय को आह्वान करता हूं, जितने भी लोग होंगे उनका फाइल खोलवाओ, जितने इतने और इतने उतने का. तेलगी की तरह एक मामूली कहीं पानी देने की चर्चा हो गई तो उसका वो भारतीय जनता पार्टी के लोग इशू कर रहे हैं. मैं ये कहता हूँ सेंट्रल गवर्नमेंट कुछ भी हुआ तो भारतीय जनता पार्टी की गवर्नमेंट में हमेशा एक जवाब होता है कि ये सब पंडित जवाहरलाल नेहरू जी ने किया, और महाराष्ट्र में कुछ भी हुआ तो महाविकास आघाड़ी ने किया. तो आप क्या कर रहे हो? राजनीति की छवि आप क्या कर रहे हो? राजनीति की छवि में चलो सर मैं बोला ना कि इतने सब एविडेंस होने के बाद में भी सरकार क्यों चुप है? इसका मतलब कहीं ना कहीं सरकार की अड़चन है, कहीं ना कहीं जो भी लोग हैं वो सरकार के अड़चन का मामला हो सकता है, इसीलिए सरकार ये मामला रफा दफा करने के मूड में थी.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.